फक्त रोड बघा मित्रांनो. आणि हे आहे जपान. तर साकुराची पाकळ्या काही अशा असतात. नमस्कार मंडळी. हा आहे एक फ्लायओव्हर आणि फ्लायओव्हर जायला अशा पायऱ्या आहेत. तर जपानमध्ये सायकल इतक्या होतात की मध्ये एक असा स्लोप बनवून दिलाय जिथून तुम्ही सायकल घेऊन किंवा आणू शकता. सेम या साईडला असं की इथून तुम्ही सायकल पण आणू शकता, म्हणजे सायकल आणणाऱ्याला पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर जपानमध्ये प्रत्येक गोष्टीची इतकी काळजी घेतली जाते की सायकलिंग करणाऱ्यांना पण इझिली हा पूल क्रॉस करता आला पाहिजे. कारण की हा खाली जो आहे हा आहे नॅशनल हायवे जपानचा तिकडं असा. आणि माझ्या मागच तिकडे आहेत खूप सारे साकुराचे प्लांट्स मागे दिसत असतील व्हाईट व्हाईट, तेच बघायला मी जात आहे आज. आणि हे आहे जपान. तर हे सगळे आहेत खाली साकुराचे पेटल्स पडून आणि वर आहे हा साकुराचा झाड व्हाईट व्हाईट. असंच पूर्ण पुढचा एरिया पण साकुरांनी भरून आहे. आणि ही आहेत जपानमधील छोटी छोटी घरं. तर हे आहेत सगळे साकुराचे झाड आणि पूर्ण ही जी लाईन आहे साकुराच्या झाडांनीच भरून आहे. तर साकुरा संपत आलेला आहे, तर ग्रीन ग्रीन त्याच्यावरती पानं दिसतील तुम्हाला. आणि हे हलके फुलके पेटल्स पडत आहे खाली. हा आहे साकुराचा एक झाड जो की एकदम युनिक पूर्ण फुलांनी भरून आहे. तर माझ्या मागे बघू शकता ते आहेत साकुराचे 2 प्लांट, जे की एकदम पांढरे पांढरे दिसतात आणि खाली दिसत असेल बर्फ सारखे हे जे पाकळ्या पडून आहेत. एकदम भारी व्ह्यू दिसतो. जपानमध्ये आता साकुरा संपत आलेला आहे, हे लास्ट वीक आहे आणि हळूहळू असे छोटे छोटे हिरवी हिरवी पाणी यायला चालू होते. आणि हा असा मागचा फक्त तुमच्यासाठी. फक्त रोड बघा मित्रांनो, पूर्ण लाईन आहे सगळी साकुराच्या झाडांनी भरून आहे. एकदम खतरनाक वाले व्ह्यूज चालू आहेत जपानमध्ये आता साकुरा सीझनचे. पूर्ण हा एरिया साकुराचा एरिया आहे. मागं पूर्ण साकुराची झाडं आहेत. वरती पण पूर्ण साकुरा एरिया खाली अशा पंकुडी पंकुडी पडून दिसतात. जपानमध्ये साकुरा आला की पूर्ण जपान असा गुलाबी गुलाबी दिसायला चालू होतो, जसं की माझ्या मागं आहे.
हे आहेत जपानचे रोड इतके क्लीन असतात आणि मागं ज्या असतील त्या आहेत सोसायटीज. पुराचे मस्त मस्त झाड आणि ह्या सोसायटीज ज्या आहेत त्या आहेत युआरच्या, ज्या की जपान गव्हर्नमेंटच्या आहेत. बऱ्यापैकी जे पण लोक आहेत ते असेच रेंटने राहतात सोसायटीजमध्ये. इकडं पण सोसायटीज आहेत आणि ह्या साईडला पण माग पूर्ण सोसायटी आहे आणि हा मधून असा रोड आहे. आणि ह्या रोडच्या शेजारी हे असे साकुराचे पांढरी गुलाबी झाड. दरवर्षी हा नजारा बघायला मिळतो. मस्त मस्त एकदम. हे जर मागं बघितलं तर पूर्ण जी लाईन आहे ती पूर्ण साकुराच्या झाडांनी भरून आहे. खूप मस्त मस्त व्ह्यूज मिळतात. नमस्कार मंडळी, हे आहे पूर्ण तर ही होती साकुराची झाडं जपानमध्ये. आणि आता साकुरा सीझन संपणार आहे, त्यानंतर चालू होईल गोल्डन वीक. हे असं वारा आला की अशा पाकळ्या पडायला चालू होतात झाडावरून. आणि असा पूर्ण रोड साकुराच्या फुलांनी भरून जातो असा. आणि ही आजीबाई आहे अराउंड 60 वर्षाची, पण जी ड्रेसिंग सेन्स बघा. जपानमध्ये ड्रेसिंग सेन्स कुठल्याही वयोगटातल्या लोकांची बघितल्यावर समजते. एकदम क्लासमध्ये राहतात लोक. ते वाटत पण नाही की 60-70 वर्षाची आजीबाई आहे ती. जपानमध्ये सगळे झाड आता असे दिसत आहेत साकुराचे. खाली असे फुलाच्या पाकळ्या. हे आहे सोसायटीचं प्लेग्राउंड, जे की असं दिसतं. चारी बाजूला साकुराची झाड आहेत आणि हा होत आहे सनसेट. आणि इथं हे पण सगळे साकुराचे झाड असे. आणि हा पूर्ण राऊंड ट्रॅक आहे रनिंगसाठी. इकडं लहान मुलांसाठी खेळायची जागा आणि ही पण लहान मुलांची खेळायची जागा. तर ही पडत आहे साकुराची फुलावरून हवा चालू असल्यामुळे. कॅमेरा बंद करायची इच्छाच नाही होत. कंटिन्युअस असे फुलं दिसतात. ही आहे माय सोसायटी, पूर्णपणे क्लीन, नीट आणि ही अशी निसर्गात असलेली झाडांच्या सानिध्यात. आता मागापासून आपण फुल बघत आहे, पण कुठं पण तुम्हाला कचरा दिसणार नाही. तर सगळ्यात युनिक गोष्ट आपण म्हणजे हीच आहे की ठीक आहे इतके सारे फुलं झाडं वगैरे आहेत. तिथं वेदर तसा असतो की फुलं झाड येतात साकुरामध्ये, पण त्याबरोबर इथं कुठं तुम्हाला कचरा बघायला नाही मिळत. हीच सगळ्यात युनिक गोष्ट आहे जपानमध्ये. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की
लाईक करून जावा. बाय बाय.